नमस्कार मंडळी, स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमका सगळ्यांका दाखवतले कोकणातील आणखी एक रानभाजी आणि सध्या दिवस असतात ते रानभाजीचे। आणि मित्रांनो, कसा प्रत्येक सीझननुसार हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये निसर्गाने आमका विभागून दिलेले काही गोष्टी असतात जे आमका ह्या ऋतूंमध्येच भेटतात। तर पावसाळ्यात अळंबी होणार नको, कोंबची होणार नको, अशी अनेक प्रकारची विविध आपणाक जे चांगले आपल्या आरोग्यात पौष्टिक असतात अशा भाज्या आपणाक कोकणात भेटतात। तर आज आम्ही टाळकाळकडून आमच्या नदीवर इलो आणि मी तुमका दाखवते की टाळकाळ्याची भाजी जी असते ती कशा प्रकारची असते, तो टाळकाळ कसं कुडतात। तर टाळकाळ काढण्याक आमच्याकडे कोकणात म्हणजे आमच्या गावात टाळकाळ कुडणे असं म्हणतात। तर मी आता दाखवते तुमका आणि आमच्या नदीकडचा आजूबाजूचा परिसर सुद्धा आपण बघून घेऊया। तर मित्रांनो, सांगायचा उद्देश असो की कोकणात सगळ्यात जास्त जर साधन संपत्ती आणि जर सगळा काय भेटला असा सुख सौंदर्य सगळा तर ते आपल्या कोकणात असा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत परी, पंकज आणि आमच्या गावातलं यसो जो कुर्ले मासे एकदम मस्त धरतात। तर त्यांना नदीवर कुर्ले त्या गावा भेटण्यासाठी एक सोय केला ना, आपण तापण बघूया की त्यांना काय कनेक्शन केलं ना। तर मित्रांनो, आमच्या आता मी नदीकडे इलो कारण की दुसऱ्या भागातच टाळकाळ आपण गावात शकता। आणि माझ्यासोबत परी इला। परी हाय कर। तर परी एकदम फॉरेनची बाटलीन कसं जाऊन इला आणि सोबत मागे मयूर आणि पंकज सुद्धा इल्यात। वारा लागता, 2-3 दिवस झाले पाऊस जोरदार चालू असा आणि तडे पंख्याची नाट मोडता बेगीन अशी। आणि तो आमचं भैरव इनबा चोर आहे। तर ही आमची नदी असं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असताना। सध्या नदीत पाणी कमी असा थोडा, तर बघूया आमका टाळकाळ गावता का नाही तो। तर आता मी सर नदीवर इलो आमच्या आणि यशा काहीतरी बनवलं ना कुर्ल्यांसाठी, तर बघूया। तर ह्या खेचा काय पायपन बिपन काय बांध ह्याच्यात कुर्ले जातले आणि पुन्हा भाज्या होते ना आणि ह्याच्यात कुर्ले स्पेशल कर आता काय करायचं येईल काय बघा सर आता बघील की मध्ये संपत्तीच मुळमुळीत आला असताना पावसाचा इतके पाणी होता निसो होतं नाही काय हो सांगता मला काय मोठं पण आता हा चल त्या बोलतो चालू ता हे बघ यश आणि सर आमका टाळकाळ्याची 2-3 रोपा गावली तर त्याचं मी टाळकाळ कुडून घेते। तर ह्यो टाळकाळ जो असता तर त्या झाडापासता उपटून काढूचा नसता, तो तोडूचा असता। अशा प्रकारे कुडतात, तर ते का कुडणी म्हणतात। आणि मी आता काढते दाखवते तुमका टाळकाळ्याचं झाड कसं असतं। तर मित्रांनो, ह्या टाळकाळ्याचं झाड असता जून असता तो काढूचा नसता, जो कोळू असता तो आमका तोडून काढूचं असतं, ते का कुड्डा असं म्हणतात। तर अशा प्रकारे हे टाळकाळ असता आणि भरपूर लोक ह्या टाळकाळ्याची भाजी करतात, एकदम चविष्ट लागतं। आणि सध्या पावसामध्ये जास्त करून टाळकाळ, कोंबची, अळंबी वगैरे अशा प्रकारची भाजी असतात ते आपणा गावतं। सीझननुसार सगळ्या कोकणामध्ये निसर्गात भरभरून आपणा साधन संपत्ती दिलेली असा, तर ते जो कोकणातल्या सगळ्या माणसांनी फायदा घेऊ आणि आपण पिकवून खाल्लेल्यापेक्षा आणि आपणा कसं निसर्गातून जे भाजी मिळतात तर त्यांची चव काय वेगळीच असता। तो स्लो पालो असता, ते करून जरी खालो तरी त्याची चव अफलातून असता। कोणत्या तुझ्यात राहिलं मित्रांनो, टाळकाळ काढून झालेलो असा आणि हा आमचा जुना पूल असा ज्याच्यावरनं आता जास्त कोण जाणत नाही। जर त्या मेन पुलाक जर पाणी असला तर या जुन्या पुलावरनं जातात, कारण की त्या बांधकाम जुना केलेला होता आणि त्याच्यावरनं जाणं थोडं शक्य नाही। तर मंडळी, अशा प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवर जर कोण नवीन असतात तर
हे बघ आता आम्ही इतकं टायकळो काढलो थोडं आता काढतो आम्ही टायकळो आणि आमचा ह्या जुना फुल लेखायचं तर बघा तुम्ही. तर मंडळी सगळ्यात आजूबाजूच्या परिसरात आम्ही फिरत असताना सर आमका शेरवाडा भेटली. तर शेरवाडा म्हणजे काय असतात तर ती मी सांगते तुमका. पहिल्यांदा आधी दाखवते की ती कशा प्रकारची असतात. तर ही जी तुमका व्हाईट कलरची पानं दिसतात तर त्यांना शेरवाडाची पानं अशी म्हणतात. तर ही जी पानं असतात ती गणेश चतुर्थी नागपंचमीसाठी वापरली जातात. आणि मंडळी तुमच्या अनेक ठिकाणी यांका काही वेगळी नावं असतील किंवा शेरवाडाच असतील. जर वेगळी नावं असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा. तर अशा प्रकारे शेरवाडाची ही पानं असतात ती आपण पूजेसाठी वगैरे वापरू शकतो नागपंचमी आणि गणेश चतुर्थी. कोकणात गेलो होतो मग तर नदीत आमचे पाणी येला. सध्या रोज गढूळ पाणी असतं कारण की त्या उतरत्याचं पाणी इल्लेलं असतं. आता जरा शांत असतं पाणी. पंख्या नको त्याच्यावर उडव. बरी नको. तर मित्रांनो आता आम्ही आमच्या वरच्या जुन्या पुलावर जातो. इंग्रजांनी बांधलेला आता बंक्याच्या भाषेत तर फुल इंग्रजांनी बांधलेला असा परी बुळबुळीत झाला. काय बांधलेला रेषा घ्यायच्या काय बांधलेला फुल इंग्रजांनी बांधलेला होता. बिडवा जाय त्या धडातला ना फुल फुल बरोबर नाही सर काठी आणि बांधल्याने तुम्ही बघू शकता. आणि पुढे तर अर्ध्या याचे फळी येत नाही तर नारळाचे ह्या घातलेले असतात ते तुकडे. पुलाच्याच कडेक सुंदर अशी ही पिंपळाची पानं इली आहेत. पिंपळाचं झाड इला या उगवान. पिंपळाचं झाड तर पिंपळ. ए चल काय करता रे काय आउट तर मस्तपैकी पावसाची आता धुवान सगळी रेती इली. बरेच माणूस किती आहे असंच आमचं मस्तपैकी रेती काढता. तर कोणाक रेती जर काढून होई असतात तर यशाक कॉन्टॅक्ट करा. यशाचं नाव घेतोय माझं काय तोंड देखायचं. ती रेती दिसतोच मध्ये. तर मित्रांनो ही जी रेती असायची नईत नाही येतात ती आपण घर बांधण्यासाठी वगैरे प्लास्टरसाठी गिलाव्यासाठी परत फरशी घालण्यासाठी वापरू शकतो. काय तर मयूरच आमचं कोण आहे तर मंडळी नदीकडेच आमका अजून एक
कुरडीची भाजी म्हणून एक भाजी दिसली आहे, ती आम्ही भाजी करतो आणि खातो. तर मी ती सुद्धा भाजी तुमका दाखवते कशी असता ती. ही जी तुमका दिसता तर ही का कुरडीची भाजी अशी म्हणतात. बघू शकता अशा प्रकारची असं, ही जास्त नाही हा, थोडीशी असता एका वेळेस जाण्यासारखी. तर अशा प्रकारे असता जी भाजी असता, ही सुद्धा आपण पावसातच भेटता. आणि असे वेगवेगळे भाजी असतात जे आपण पावसाच्या सीझनमध्ये भेटतात. ते बघूया आपण पुढे अजून कसले कसले भाजी असतात ते. तर मंडळी अशा प्रकारे आजचा व्लॉग मी ऐसरच एंड करते नदीवरच. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. तर काळजी घ्या मित्रांनो, पावसाचे दिवस असतात आणि आपणा निसर्गाकडनं भेटता म्हणजे अशी चांगले चांगले रानभाजी आणि विविध प्रकारचं काय काय आपणाला निसर्गात दिला जातं, त्याचा लाभ घ्या तुम्ही. कारण की हे परत परत गोष्टी भेटणार नाही आहेत बाजारापेक्षा. हे ज्या आपणाला निसर्गाने दिल्या ना त्या गोष्टींचा काय सुखच वेगळा असतं. तर सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या.